अक्कलकोट निवासी श्री यतिवर्ते औदुंब चित्तन श्री गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तन तारणार्थ. यतिरूप श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत. एकांत त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभुनामे विखांत. आनंद होते नांदते निर्वाह करीते नोकरीने. कोकणा प्राप्ती राजपुर तालुका इटे गाव सुंदर. हरिभू त्यांचे राहणार जात मराठे त्यांचे. ते खोत्या गावचे होते संपत पूर्वीचे. त्याच गावी त्यांची माता बंधू राहती. मुंबई त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. जे करते व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईल. हरिभू आणि त्यांचे मित्र अफवाचा व्यापार करीत. त्यात आपणा नुकसान सत्य येई ऐसे वाटले. त्यांनी काढिले एक युती बोलून पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरायसी. द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होती अब्रुसी. बट्टा लागली आमच्या. तेव्हा पंडिता बोलले मलाही कर्ज काही झाले. निघाले माझे दिवाळे. यात संशय असे ना तुम्ही व्हावं कर्जमुक्त. याची करावी युक्ती एक. तुमचा देव होऊन मी मालक लिहून देतो पेटीवरी. अफवाचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला. हे सांगायला पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रकाळी वास करीत. त्यात कृपा होती सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभू पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी यात. समर्थाचे दर्शना घेत पूजन करती भक्तीने. तेव्हा समर्थ त्यासी शिवराम मारुती ऐसी नाम दिले त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिला. पंडितेला राम म्हटले. गजाननला शिव नाम दिले. मारुती हरिभूस म्हटले. तिघे गेले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलूनी. तिघांचे 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ऐसा मंत्र हरिभूत दिला असे समर्थ. तेव्हा त्यांना आनंद पारावार नसेसी. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला. तेव्हा त्यांच्या मनाला अंध झाला बहुसाळ. श्लोक. आकाशं पतितं तोयं यदा गच्छितं सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छितं. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताला जवळ घेतले. एक मंत्र उपदेशुनी केले पावन त्यात. श्लोक. इथमेव शिव इथमेव शिवम इथमेव शिवम इथमेव शिव. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्था. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्याच्या पादुका बनवून येथे आणावा स्तोर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडले करी आज्ञा मागती जायास. आज्ञा मिळत त्यासी आज्ञा आली मुंबईसी. हरिभूची मानसी ध्यास लागला स्वामीचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखवा. पायी वागई भक्त सका. दिला नाही कोणा ते. हरिभू नामे एक दिनी समर्थ साधने येऊन दर्शन घेऊ शिष्यांनी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन मांडीवरती वरद हस्ते स्वर्गती मस्तकी त्यांच्या ठेविली. म्हणती तू माझा सुत झाले आता निश्चित. परिधान करे भगवे वस्त्र. संसार दे सोडून. मग छाटी कपनी जोडी समर्थ त्यांनी दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केले स्तोर. आत्मलिंग पादुका स्तोर देते हरिभूचे करी. म्हणते जाऊन सागरतरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता स्तोर लुटावा आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चिंतात्वा न धरावा. आज्ञा ऐकून ऐसे आनंद झाला मानसी. स्तोर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. असो हरिभूने काय केले ब्रह्मणाशी बोलवले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभूनी घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत अकंता घेत उरे बडवणी. विनवी जोडून करी वध्ये स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय.
ऐसे तिची उत्तर ऐकून स्वामी कुमार समाधानपूर्वक प्रकारे करीत असे तिची. स्त्रीच्या अंगावर अलंकार तेही लुटविला समग्र. तिने तिने शुभ्र वस्त्र परिधान करायला आत्मलिंग समर्थ स्वामीसुत दिले होते. त्या पादुका स्वहस्त मठा माझी स्थापिल्या. कामंड्यापुरात त्यांची समय मठ स्थापिला असे पायी. हरिभाऊनी गोसावी मठा माझी राहिले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समत सदा भावी भक्त परसोम पोष्टोम अध्याय गोढा. श्रीस्तु शुभवतु श्री स्वामी समर्थ. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रकांत ते मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिला समर्थाचा. स्वामी नामाचे भजन त्याची चरित्र कीर्तन पाहुणे व्यवसाय अन्य स्वामीसुत नेमती. स्वामीसुताच्या जननी काकूबाई नामे करुणी तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य. निजमातेचा श्लोक पाहुणे दुःख खिन्न झाले अंतरी. जे लागे सावरून धरले तर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मानवाचे समाधान करीत. मथुर शब्द समजावित. परमार्थ गोष्टी सांगून याची पिशी बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पाहिजे. पंचशरद आणून त्या समय प्रकांत थोर यशवंतराव भोसलेकर त्यासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करती पोटी. दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून देव मामलेदार हसुनी देती उत्तर त्याची पिशा लागली थोर. माझेने दूर नव्हेची. ऐसं उत्तर ऐकून दुःख झाले अंतकरण. म्हणते स्वामीसुताच्या जननी अक्कलकोटी येते. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझे वास्तव करत. हिंदू पारसी स्वामी भक्त. त्याचा उपदेश झाला. मठा होता कामंड्यापुरत. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मंग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तीने. तारा नामे त्यांची कांता. ती त्रास देत स्वामीसुता परित्याची चिंता दुःख खेच नयेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीस. कोणे एक समयसी नगर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणे स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्त. प्रेमानंद चरणी वंदती स्तवन करती तयाचे. स्वामीसुत दयाशी लाविले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थाचे. पुढे जोशी बुवाने स्वामीची पत्रिका करून ती अर्पया श्रीचरणी अक्कलकोटी पातळले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामीसुत आनंदले. समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजवता जोशी हसू आले समर्थासी. पाहुणे भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1792 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामीसुत आनंदे. शेलीखेटे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्यात खेळते असावे. स्वामीसुत दिवे दिसये. स्वामी भक्ती करी विशेष. जन लावले भजनाचं कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना. कोणी येती दर्शना त्याची समर्थ करती आज्ञा सुताकडे जायची. स्वामीसुताच्या त्या प्रती मनातील खूण सांगती. ऐकून जन चकित होती वर्तन ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुता अक्कलकोटी प्रार्थना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवा उत्कान्य. ऐसे दिवस झाले तीन निर्हार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. ते करून रस भरले पूर्ण. ऐकले आतून राणीने. सेवका म्हणे तोर तुम्ही जाऊन यावे अवसरी. त्या साधुत मंदिरी प्रार्थुनी आणावे. पाहुणे समर्थाचे उल्हास. सुताच्या मानसी धावणे वेगेसी. बिटी चरणी घातली. निसुताच्या पाहुणी आनंदले समर्थ मने. कर फिरविले सुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बात होते सेवेकरी. परिसमर्थाची प्रीती खरी स्वामीसुतावर होती. स्वामीसुत रात्रंदिवस समर्थापुढे करत भजन. पायी खंडवा घालून प्रेमरंग नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंद. स्वामीसुत भजन करिता पायी खंडवा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती त्या काने. आम्ही जातो निजदामी. वारसा पुढे चालावा. स्वामी वचन ऐकून स्वामीसुत निशब्द होईल. कल्पना न साहित्यासी. स्वामी वना कैसे जीवन. वारंवार विनयी स्वामीसी. ऐसे न करावे काही. मी आजमा लेकरू तू माझी आई. स्वामी धरुणी हृदयसी. म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चिती. चिंता न काही करावी.
असो मग स्वामी सुद्धा पुढं ते स्थळ सोडून तो अर्थ नगराबाहेर येत. मार्ग धरिला मुंबईचा, स्वामी वचन दुखवले, अंतर्भावात खिन्न झाला. परतुनी नाही आला, जन्मावरी अक्कलकोटी. त्या सवे दुःख उत्तर क्षीण झाला स्वामी सुद्धा, दुःख करी दिवस रात्र. चैन नसे क्षणभरी, तोच रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताच्या जणी राहत त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवी समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवला सेवेकरी, म्हणती सुताते त्वरी मद साधने आणावे. परिसुद्धा त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, विरय दुःख त्याच्या पोटी. रात्रंदिन सलत असे, मग सांगती समर्थ त्याची घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुद्धा पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवील ती उडुकी. त्याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुद्धा. परितो न आला अक्कलकोटी, जीवत परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बसले स्नान करून परिगंधन लाविती. भोजनात न उठती, धर्तीवरी अंग टाकीती. कोणासंग न बोलती, रुदन करते क्षणोक्षणी. इतक्या माये स्तोर, मुंबईहून आला तार. सुत झाला समाचार, स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने स्तोर जवळी केला मुवापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मजन. निजपुत्र मरणा वार्ता, ऐकू नाही करीता आकांता. तो दुःख समय वर्णिता, दुःख अंतरी होतयस. असो मग काकूबाईंनी अक्कलकोटी लवला हई, परतुनी आल्या पाही. बोलल्या काय समर्था, सुद्धा आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मृती जे होते चरण, त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उलन दिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळाशी, ओढून बळेसी नेले. मग नेले धन्य धन्य ते स्वामी कुमार. उतरले भौदती दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्रकृती कथा समत. भावी भक्त परुष, सप्तम दोषम अध्याय गोढा. श्री भगवान चरणमस्तु. श्रीस्तु शुभवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करताई समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्र. परी एक मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समय मोर पांघराशी अधिकार नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी, मोर पांघरा समर्था म्हणता वेळोवेळी. रात्रंदिवस तोच चाळा, मोठ्या मोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्था. काकूबाई लागून लपून ठेवी विटेसी, ती दिली पाहिजे अम्मासी. त्याचा अर्थ कवनासी, स्पष्ट काही कळेना. असो स्वामीच्या भ्राता कोकणात राहत होता. स्वामीचा मृत पावला, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा त्याचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने त्याशी आणले आपणापाशी. एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले, बाळीशी 4 वेळा जेव घालायाशी, आरोग्य होईल बाळाशी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करते. दादाशी झाली आरोग्यता, समर्थाची कृपा होता. रोग कोठे राहिला, केसगाव मोगला इथं. तेथे नानासाहेब भक्त, त्याने बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीनी आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापन मठात. त्या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाते. ते म्हणती काकूबाईशी, पादुका स्थापन करायशी तुम्ही पाठवा दादाशी. समाग मी आमच्या बाई म्हणे अज्ञान, त्याचे शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी. समर्थव्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ हाय जरी अज्ञी, तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनित बाईशी बोलले, त्यास तुमचे काय गेले, अम्मासे दिसले ते भले. तेच आम्ही करू की. शेवटी मंडळा सांगती दादाशी पाठविले केज प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतुनी. पुढे सेवेकरी सांगती त्याची मुंबई पाठवणी. ब्रह्मचारीची आज्ञा करती. याची स्थापा गादीवरी. दादाशी करुणी गोसाई मुंबईची गादी चालावी. स्वामीच्या यास द्यावी.
कपनी जोडी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी दिननिशी गोसावी होणे गादीसी. चालावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐसी गोष्ट करिता नकार म्हणेसी सर्वदा. न रुचे चिंता त्याची ह्या परी ब्रह्मचारीनी पाहिली खटपटी करूनही शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटी पाठवले. समर्थ यायच्या समयीसी आज्ञा केली भुजगासी घेऊन माझ्या पादुकासी बस्तकी ठेवा दादाच्या. मोजेसली म्हणून स्तोरी धरा म्हणतीस त्यावरी आज्ञाप्रमाणे सेवेकरी करता येतेच. श्रीच्या पादुका श्री पडला उपरीत झाला तिची चिंता हृदय प्रकटले ज्ञानसविता अज्ञान गेले तयात. धन्य गुरुची महिमान या पादुका स्पर्श करूनही झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकोबाई त्याचकली चिंता म्हणे समर्थ दादा प्रति वेडे कसे लाविले. ती म्हणे जी समर्थ आपणी हे काय करता दादाच्या शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेशी जे बरे वाटले आम्हाशी तेच करू या समयी व्यर्थ बडबड करू नको. काकोबाई बोलले वचन एकासी गोसाई बनवून टाकले आपण मारुनी. इतकेच पुरे झाले ऐकून ऐसे वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला घोड्या माझीच तोर. काकोबाई आकांत करुणी मांडलं अनर्थ नाना शब्द बोलत भाळपिटीत स्वस्त परिसमर्थ त्या समय लक्ष तिकडे दिले नाही. दादानी बनवणे गोसावी कपनी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठवले भिक्षेशी ते पाहून काकोबाईशी दुःख झाले अपार. समर्थाशी हसू आले अधिकच कौतुक मांडले दादाशी जवळ बोलवले काही सांगितले त्यातही. अनुसाई तुमची माता तिच्यापाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वत्ता. जन्नी जवळ पातळला ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी ही करणी. लोकवादकारण ऐकून मातेची उत्ती दादा तिचप्रती बोलती. हे सुख तुच्छ गमवती माते आज पासूनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसाई होऊन स्वामी भजी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुवापुरी. स्वामित्वाच्या गादीवरी बसून संस्था चालवली. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समता सदा प्रेमळ परसम. अष्टोदशोमाध्याय गोड हा. श्री स्तु शुभवतु श्री स्वामी समर्थ.